हा बघा मस्त मोठा पाऊस आला. हे लवकर जाते. एका वर्षाचा खेळ आहे हा. आता मार्केट बंद झालंय पण इथे भेटली आपल्याला भाजी. ते दर दिवशी तुम्ही इथे असता ना? काय बोलताय? तुमच्या व्हिडिओवर बघतो. अच्छा. हां, कुठे गाव कुठे तुमचा? आम्ही इकडे कसब्यामध्ये. कसब्यातले? अच्छा अच्छा. छान मस्त सुंदर वाटत फोटो. थँक्यू. मला वाटलंच होतं हीच गाडी लागणार आहे. आणि आपल्याकडे गावाला जायला ही गाडी लागली 3ची. गाडी बघा कशी आहे, एकदम जुनी गाडी आहे. खडखडवी घेऊन जातील एकदम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता चालू आहे जरा संगमेश्वरला. जरा घरी काय थोडं सामान वगैरे आणायचं आहे, भाजीला वगैरे काय लागेल ते आणायचं आहे. आणि अजून काय काय वडिलांनी सांगितलं आहे, थोडी लिस्ट दिले, तर ती जाऊन जरा घेऊन येतो. आता दुपारी 12ची गाडी येते, म्हणजे कर्जुयात जाऊन ती रिटर्न 1 वाजता येते आमच्या बसस्टॉपला संगमेश्वरला जायला. तर ती जाऊन पकडायची फटाफट. 12:30 झालेत आता आणि मी आता वरून वाडीतून निघालो आहे. तर जरा जातो फटाफट. आणि जरा पावसाने वातावरण केला नाही, आता पाऊस यायला पाहिजे. पाऊस कुठे गायब झाला काय माहिती नाही. हे बघा वातावरण बघा कसलं केलं नाही. छत्री घेतली आणि पिशवी घेतली. तर चला जाऊया फटाफट. जरा काय थोडं सामान आणायचं आहे, तर जाऊ जरा संगमेश्वरला. तू बैल घेऊन आला लगेच? मारायला येतात हे बकरे. इकडे झाल्यात की तिकडं? इकडे जात आहेत. आता पोट एकदम भरलेली आहे. हिरवा चारा भेटतो आता. दिवसभर ठेवायची. काय काम आहे काय? डबा हे काय आणलं? कसली फळं आहेत ती? तर मंडळी, आपल्या गावात पिरंदवणेपर्यंत, संगमेश्वर ते पिरंदवणे संध्याकाळी 5ची एक एस टी यायची. ती लॉकडाऊन नंतर काहीतरी बंद झाली होती. तर त्या एस टीने कसं शाळेतल्या मुलांना वगैरे येण्यासाठी खूप बरं पडायचं. संध्याकाळी सुटलं की त्या गाडीने यायचे, पण ती कुठेतरी बंद झाली होती. आता आमच्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी ती एस टी आता पुन्हा चालू झाली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. आणि आजचा काहीतरी तो दुसरा दिवस आहे. कालपासून ती चालू झाले आणि त्याच एस टीने सर्व शाळेतली मुलं वगैरे येतात. आता आमच्या इकडच्या पंचकृषीतली जेवढी पण मुलं आहेत ना, उच्च शिक्षणासाठी, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी संगमेश्वर किंवा फुणगुसमध्ये जातात. तर संध्याकाळी सुटल्यानंतर मग त्यांना शेवटची गाडी आहे, जी वस्तीची गाडी येते आमच्या गावात, तर तीच आहे, पर्याय नाही दुसरा. आणि त्या एस टीने येताना ना इकडे खूप काळोख होतो आणि तेवढीच भीती पण वाटते, कारण रात्रीचे बिबट्या पण आहे इकडे आणि गौरेडे पण असतात. तर त्यामुळे ना खूप भीती वाटते. आणि ही आता 5ची जी एस टी आता चालू झाली आहे, त्यामुळे खूप बरं झालं आहे, मुलांसाठी खूप सोयीस्कर झालं आहे. आणि दिवसा उजेडी मुलं शाळेतून सुटल्यानंतर मग घरी येतात. हे बघा खालती बसस्टॉपवरती आलो आहे आणि इथे आज कोण नाही, मी एकटाच आहे बसने जाण्यासाठी. असा पूर्ण हा इकडे रोड गेला संगमेश्वरला आणि हा इकडून कर्जुवेतून आला. मागजन कर्जुवे इकडे या साईडला गेलात की धामापूर, मागजन, कर्जुवे असे सर्व गाव आहेत पुढे. हा आहे आमचा बसस्टॉप, घेवडेवाडी, किंजळवाडी. हा बघा मस्त पाऊस पण चालू झाला. आता वातावरण खूप छान केलं ना, हा बघा चालू झाला आणि पाऊस आला पाहिजे. आता बऱ्याच जणांची आहे ना लावणी बाकी आहे, थोडी राहिले, पण पाणी नाही त्यामुळे राहिलेत सगळेजण. पण आता असा जर पाऊस पडला तर 1-2 दिवसामध्ये सर्व लावणी हुरकून टाकतील. आला पाहिजे मोठा. हा बघा मस्त मोठा पाऊस आला. वाव. तर मंडळी, आपल्याला बसने यायचं होतं आणि करण तिकडून आला, तर करणच्या गाडीने झालो. इथे मला सोडलं आहे त्यांनी खालती. इकडे बाजार भरतो बुधवारचा, संगमेश्वरचा आठवडी बाजार. आणि इथे मारुती मंदिर आहे. किती छान नक्षीकाम केलं आहे बघा ना, कोरीव काम बघा, सुंदर एकदम. हे बघा मारुतीचं मंदिर आहे, दर्शन करून घ्या, मस्त वाटतंय. कौलारू मंदिर आहे. इथूनच पुढे आलं की हे आहे इथलं गणपती मंदिर. हे बघा खूप जुनं मंदिर आहे, डबल माडीचं. दुपारचे बघा बरोबर 2 वाजलेत आणि आपण इकडे बाजारात येऊन पोचलो आहे. आता पूर्ण सामसूम आहे.
दुपारची वेळ आहे ना. खालती बघा बाजारपेठ झालो आहे आणि इथे गणेश पारसन आज बंद आहे. मला घ्यायचं होतं इथे पण लॉक आहे. सो वरती कुठे भेटतो काय बघायला लागणार आहे, कारण गणेश पारसनाची जी चव आहे ना ती दुसरं कुठे मिळत नाही. संगमेश्वरमधलं फेमस आहे. मला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत ती बहुतेकशी बंद आहेत दुकानं. हे बघा राजेंद्र स्टोअर पण बंद आहे, पारेख मार्ट पण बंद आहे. येऊन फेरी फुकट गेली काय असं वाटायला लागले. हे बघा ना, हे आता बंद आहेत का माहिती नाही की आज बंद आहेत दिवसभर. तर मंडळी आज शुक्रवार असल्या कारणाने आहे ना दुपारपर्यंतच दुकानं ओपन असतात, दुपारनंतर बंद, म्हणजे अर्धा दिवसच दुकानं चालू असतात. आता आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या ते दुकानच बंद आहेत. आता बघूया दुसरं कुठं काय मिळतंय का. पानं कशी आहेत? 30ला 30ला 50 ना, 50 ना वेगवेगळे. हां इकडे बघू जरा भाजी वगैरे घेऊ. टोमॅटो कसे आहेत? हां टोमॅटो कसे आहेत? उर्शी आणि भारगेचं काय आहे? 20 रुपये पाव किलो. पुढे जाऊया एकदम. खोलडी हां चांगल्या क्वालिटीची जरा 40. जाड आहे काही. सर वडिलांना खोलडी घ्यायची आहे. ह्याच्याशी जायचं ना, आता जरी थोडा काही लागलं हां तरी पण ती खाते. थोडी पातळ आहे ना त्याच्यामध्ये हे लवकर जाते. एका वर्षाचा खेळ आहे हा. बघूया यातली एक घेऊन जाऊ. ही आहे पण गुरं आहेत ना जास्त हे होतं त्याने, रेड कलरने बैल वगैरे पळतात, घाबरतात. नाव काय तुझं? चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आपल्या. काय काय भेटतं तुमच्याकडे? सगळं भेटतं. हां? डायमंड भेटतात, कलर भेटतात. ओके परत आपण ब्रश वापरतो. ओके. हे गणपतीमध्ये हे सर्व कंट्या वगैरे पण असतात ना? ओके. मी खोलडी शोधत होतो आणि इथे मिळाली मला. बाकीची सर्व दुकानं बंद आहेत आता. आज शुक्रवारचे बंद असतात ना? शुक्रवारी बंद. आता बघू जरा भाजी वगैरे तिथे मिळेल वरती. भाजी घेऊ फटाफट. इथे जरा वरती आहे ना वाट्यावरती भाजी असते, तिथे घेऊ. मला जरा कारली वगैरे घ्यायची होती, वडिलांना जरा आवडतात कारली. बघूया आता भेटली तर ठीक आहे. कसे आहे ते वाटे? 10 रुपयाला. कारली नाहीत का हो? कुठंच नाही. पूर्ण मार्केट पण बंद झाला. चला थोडी भाजी घेतो. हो भेंडी द्या. हो इथं वाट्यावरती 10 रुपये, सर्व 10 रुपयालाच आहे ना. आता मार्केट बंद झालं आहे पण इथे भेटली आपल्याला भाजी. ते दर दिवशी तुम्ही इथे असता ना? हां वरती गोवा हायवे, पण जास्त वाट्यावरती घेऊन जातात ना इथून. हां 10 रुपये वाटे असतात इथे. मस्त मिरच्या वगैरे मस्त होत्या. जरा एक वाटा घेतला आहे मिरच्यांचा आणि इथून मी भेंडी वगैरे घेतली. भेंडी आणि वांगी. कारली तर भेटलीच नाहीत मला. आता शुक्रवारचं जास्त कोण तुम्हाला ना मार्केटला वगैरे दिसणार नाही इकडे. चला अजून जरा खाऊ वगैरे घ्यायचा आहे, तो घेतला की मग जाऊ आपण इकडे आता कोंबडी गल्लीमध्ये आलेलं आहे. पूर्ण इकडे कोंबडी गल्ली आहे. बहुतेकशी बंद आहे, दुकानच बंद आहेत आज. फटाफट सामान घेतलं एवढं सगळं. 3ची एस टी आहे, 2:45. बघूया 2:45 एस टी कल्टी मारूया. 2:45ला काहीतरी लागते आणि 3ला सुटते. चला मंडळी बहुतेकच आपलं घेऊन झालेलं आहे सामान.
आणि आता एस टी बघूया. आमच्याकडे 3ची एस टी जाते, त्या एस टीने जाऊया. आता ती लागले काय बघतो स्टँडला जाऊन. 2:45चा काहीतरी टायमिंग आहे. एका पण एस टीला बोर्ड नाही लावला आहे. तिला पण नाही लावला आहे, तिला पण नाही. ती तिकडे आहे, तिला पण नाही लावला आहे. पण माणसं बसत आहेत. कोणती गाडी आहे? बनसवणे कोणती आहे बोलला? बोर्ड पण नाही लावलेला आहे. एस टीला अजून टाईम आहे, अर्धा तास. 3 वाजता सुटणार आहे. तो पण जर वडापाव खावा. भजी नाही ठेवत का? भजी पाव 3 हवे. बटाटा भजी काय बोलताय? तुमच्या व्हिडिओवर बघतो. अच्छा, हां. कुठे गाव कुठे तुमचं? आम्ही इकडे कसब्यामध्ये. कसब्यातले? हां. ओके. आपले सबस्क्रायबर मंडळी मिळालेले आहेत. काय नाव काय तुमचं? अनिल कमरे. ओके. कसं वाटतं व्हिडिओ? छान, मस्त, एकदम सुंदर. अच्छा, आता गावी आलात की? आता तर गावी आलो मी. अच्छा, हां, तुम्हाला पाहिला नाही आता. Thank बरेच दिवस you. बघत होतो कोण भेटाय काय. बरं वाटलं. सगळ्या अविनाश कोकणकर हो. वगैरे, संदेश पडकुले सगळ्यांनी बघतो व्हिडिओ. अच्छा अच्छा, छान, मस्त, सुंदर वाटत फोटो तुम्ही. थँक्यू थँक्यू. चला भेटू परत एकदा. हो. बघतो मी. आपले सबस्क्रायबर मिळालेले आहेत तिकडे. अगरबत्ती कशी आहे? हे पुडा कसा आहे अगरबत्तीचा? पाव किलोवाला. एवढी फास्ट खरेदी केली ना आज, काय सांगू तुम्हाला. आता गाडी लागली तिकडे, जातो. नाहीतर भरपूर खोळंबत राहावं लागेल 5 वाजेपर्यंत. 5ची गाडी आहे आमच्याकडे जाणार. आता आले बघा इकडे. हे कोणते आहे? चिपळूण रत्नागिरी. त्याच्या मागे गाडी आहे आणि त्या बाजूला गुरुवाडी संगमेश्वर फणसवणे. त्याचे बोर्ड काढतायत. फणसवण्यातून आले. मला वाटतंय याच्या मागे गाडी आहे ती आता आपल्याकडे गावाला जायला लागेल वाटतं. संगमेश्वर कोणतं लागतंय बोर्ड? कर्जुवे. बोर्ड लावा लवकर. मला वाटलंच होतं हीच गाडी लागणार आहे. आणि आपल्याकडे गावाला जायला ही गाडी लागली 3ची. बघा 3ला सुटेल ही गाडी बरोबर. 5 मिनटं आहेत अजून. बसून घेऊ इथंच. गाडी एकदम खटार आहे. आज पण मस्त पुढची सीट मिळाली. आणि गाडी एकदम जुनी आहे. आणि काका पण आलेत. आमच्या बाजूलाच घर आहे यांचं. तर ते पण आलेत आता गावाला. कशासाठी आल्यात? म्हणजे असंच फिरण्यासाठी, पावसाचा आनंद घेण्यासाठी. पण पाऊसच नाही. ऊन पडतंय गावाला. जाऊया. मला वाटतं 3 वाजता सुटेल ही गाडी. गाडी बघा कशी आहे. एकदम जुनी गाडी आहे. आता खडखडवीत घेऊन जातील एकदम. आणि एक लालपरीने प्रवास करण्याची मजा वेगळी आहे. 4 वाजता पोहोचेल आमच्या गावात. 3चा टायमिंग आहे. 3 वाजून गेले. त्यानंतर तर गाडी सुटली डेपोतून. इथेच बस. बबलू पण आलाय. किती 12च्या गाडी आलेलास? हा, कोंडी आहे बसने. सगळ्या कशा हे कॉलेज सुटलं की पळून आले. हे सुटलं कॉलेज. त्या गाडीने ना बरेचसे कॉलेजचे मुलं वगैरे येतात आणि शाळेतले मुलं येतात त्या 5च्या गाडीने. थांब जरा, मी राजाकडे जाऊन येतो. चला, या मस्तपैकी घरी आलो आहे. आणि वाजलेत बघा किती, 4:30 वाजले. आणि मी गेलो ते जेवून गेलो नाही.
भूक पण नव्हती आणि आता आलो ते जोरात भूक लागली. मग इकडे मस्तपैकी चिकन आहे, चपाती आणि ही थोडी फणसाची भाजी आहे आणि ही भारंगीची भाजी. मस्तपैकी दुपारचं जेवण संध्याकाळी होतं आहे. भारगीची भाजी मस्त लागते खायला, थोडी कडवट असते पण आता ही भरपूर भेटते आता. भरपूर भेटते आता, मस्त लागते जरा खायला. भारी. अजून आता भरपूर अशा बऱ्याच अशा भाज्या आल्या आहेत जंगलात, तर जाऊन घेऊन येणार आणि मस्तपैकी बनवून खाणार. या जेवण करायला. संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचं जेवण होतं आहे. रात्री लवकर नाही होणार मी जेवण आता. संध्याकाळचे बरोबर 7 वाजले आहेत आणि घराच्या इथलं वातावरण बघा काय भारी झालं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस काही यायचं नाव नाही घेत आहे. सो मी इकडे घेतला आहे मस्त कोरा चहा, गरम गरम या वातावरणामध्ये या संध्याकाळचा चहा प्यायला. संध्याकाळी जरा वाड्याची इथं धुरी करायची आहे. आज चावलं लयच चावायला लागले. पाऊस थोडा थांबला आहे पण चावरं मरणाचं चावायला लागलं आहे. मच्छर जरा बैलांना पण सतवत राहते. इकडे बैल बसलेत आतमध्ये मस्तपैकी दोघं पण आता जरा मी धुरी करतो इकडे वाड्यामध्ये. चला इकडे मस्तपैकी निखारे पण टाकलेत आणि अशी आता धुरी होत राहील. आता पावसाळा सुरुवात झाली ना, आता दर दिवशी संध्याकाळचं हेच काम, वाड्यामध्ये अशी धुरी करून ठेवायची म्हणजे मच्छर वगैरे सगळे निघून जातात. इकडे संध्याकाळी आर्यन पण आला आहे. आजचं काहीतरी प्लॅनिंग आहे बोलतो आहे, खेकडे वगैरे पकडायला जाऊ. चला ह्याला जरा वाड्यामध्ये ठेवून देऊ म्हणजे असे बैलांना सतवणार नाहीत. हे बघा दोघंजणं बसले आहेत पण त्यांना जरा इकडे धुरी वगैरे असेल तर मग टेन्शन नाही. आता मच्छर नाही सतवणार मेन म्हणजे यांना. असं बघा धूर केला ना की असा कौलाचं जेव्हा घर असतं ना त्या कौलाच्या म्हणजे कौलांमधून असा धूर निघत असतो बाहेर. संध्याकाळचं काय मस्त वाटतं घर, असं चूल वगैरे पेटते ना घरी त्यावेळेस असा धूर निघतो. आता वाड्यामध्ये इकडे धुरी केलेली आहे. तर चला संध्याकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी वातावरण खूप छान झालं आहे पण पाऊस नाही, थंड वातावरण आहे. वातावरण केलं आहे पावसानं पण पाऊस येईल की नाही त्याची काही शाश्वती नाही आहे. तर चला हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. मी संगमेश्वरला गेलो होतो, फटाफट जरा खरेदी केली, घरात थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आलं. आणि घरी आल्यानंतर जरा जेवलो आणि त्यानंतर जरा झोपलो आणि तर संध्याकाळी उठलो, चहा वगैरे झाले. असा संध्याकाळ, आता दर दिवशी संध्याकाळचं हे असंच वातावरण असतं गावाला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.